पाणी मारून पडला बाबासाहेब आंबेडकरांचा बीजेपी आरएसएस नहीं चलेगी 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 मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेताजी जवान आंदोलन आप मागे हम तुम्हारे साथ हैं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे मोदी सरकारचं करायचं काय खाली गुटखा वर पाय अरे मोदी सरकारचं करायचं काय जय भीम जय भीम जय भीम बोल मेरे भैया अल्लाह बोल मेरे दादा अल्लाह बोल मेरे दादा अल्लाह बोल मेरे भैया 8 ऑगस्ट या दिवशी उत्तराखंड राज्यामध्ये असलेल्या हल्द्वानी या शहरामध्ये पक्ष कार्यक्रमासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे रामलीला मैदानावरती उपस्थित होते। त्या ठिकाणी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना पक्ष बांधणीचं काम करणारं काम त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं आणि त्या ठिकाणी एक बौद्धाचा एक अस्पृश्याचा मागासवर्गीय नेता बोलून जातो की आमची सनातनी लोकांची काम करण्याची आणि आमच्या श्रद्धास्थानाची ही जागा आहे, या ठिकाणी कोणी बौद्ध किंवा अस्पृश्य येऊ शकत नाही। ही जातीय भावना घेऊन त्या ठिकाणच्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जे की बजरंग दल भाजपशी पुरस्कृत असलेले लोक आहेत, या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वैदिक पद्धतीनं मंत्रोच्चार करून गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी त्या जागेचं शुद्धीकरण केलेलं आहे। मित्र, आज देशाला संविधान मिळून स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले। 80 वर्षामध्ये या देशात घटनेच्या माध्यमानं इथं समता सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी, लोकशाही दृढ करण्यासाठी आणि जातीवाद नष्ट करण्यासाठी ही घटना आणि संविधान काम करतं। असं असताना देखील देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देखील 80 वर्षाच्या नंतरही जर आज जातीवाद जाणीवपूर्वक भाजप आणि त्यांचे समर्थक लोक या ठिकाणी करत असतील तर हा जातीवाद संपला पाहिजे। जाती अंताची लढाईसाठी बाबासाहेबांनी आयात प्रयत्न केलेत आणि तोच विडा उचलून आम्ही बाबासाहेबांच्या विचाराला कधी तडा जाऊ देणार नाही, संविधान कधी या देशात अपयशी होऊ देणार नाहीत। या भूमिकेनं खडगे साहेबांचा जो काही त्यांनी निषेध केला, त्यांच्या जागी जातीय भावना वापरून जे कार्य केलं त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरून हे जे आंदोलन आहे आमचं पूर्ण राज्यामध्ये आज एकाच वेळेला 11 ते 2 या टायमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली। पुढची भूमिका काय असणार? यानंतरची पुढची भूमिका लवकरच आमचे पक्षनेते संघटनेचे अध्यक्ष माननीय हंडोरे साहेब कळवतील, त्यानुसार पुढील कार्यक्रम केले। आज आपण बघितलं असाल, भारत स्वातंत्र्य होऊन आज 80 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरीही सर्वात उच्च सभागृह विरोधी पक्षनेते सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब
ज्या वेळेस आपल्या उत्तराखंड येथील हल्द्वानी या शहरामध्ये रामलीला मैदानामध्ये भाषणासाठी गेले होते. भाषण केल्यानंतर त्या ठिकाणातील सनातन प्रवृत्तीचे लोकांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन गोमूत्र शिपडून, यज्ञ हवन करून, मंत्र उच्चार करून शुद्धीकरणाचं त्यांनी काम केलेलं आहे. बघा, तुम्ही विचार करा, आज मल्लिकार्जुन खरगे साहेब हे उच्च राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आहे, तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्या व्यक्तीसोबत असं घडू शकतं तर सामान्य जनतासोबत काय होत असेल? खेड्यापाड्या तांड्यामध्ये किती जातीय द्वेष निर्माण होत असेल तुम्ही विचार करा. विशेष म्हणजे हा विषय फक्त एक कालच्या घटनापुरताच नाहीये. राजस्थानमधील तिथले राजस्थानचे विरोधी पक्ष नेते टीकाराम जुली ते औलेरमध्ये त्या एका राम मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते एप्रिल 2025 मध्ये. तर त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर तेथील माजी आमदार ज्ञानदेव आहूजा त्याने लगेच तिथं जाऊन त्यांनी गंगाजल शिपडून पुरा मंदिर शुद्धीकरण केले व त्याने स्टेटमेंट देताना सांगितलं, या ठिकाणी अपवित्र लोक आले होते म्हणून आम्ही मंदिर पवित्र केलंय. याच्यावर तुम्ही विचार करा. या भाजप सरकारचे नेते असो, कार्यकर्ते असो व यांच्या संलग्न जेही नेते असतील, हिंदू परिषदचे असतील, RSSचे असतील, यांच्यामध्ये दलित समाजाबद्दल, वंचित समाजाबद्दल, बहुजन समाजाबद्दल किती मोठा द्वेष आहे याच्यावरून स्पष्ट होत आहे. येणाऱ्या काळामध्ये आज हे जे आंदोलन चालू होतं आमचं, या आंदोलनामध्ये आम्ही एक प्रतिकात्मक मुंडन करून, पिंडदान करून आम्ही आज निषेध व्यक्त केलेला आहे. आणि हे आंदोलन संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन नेते चंद्रकांत हांडोळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये अगर या अशा जातीयवादी लोकांना चाप नाही बसला तर येणाऱ्या काळामध्ये हांडोळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जशाला तसंच उत्तर देण्याची दमक या भीमशक्ती सामाजिक संघटनेमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज आव्हान करतो, येणाऱ्या काळात या जातीवाद्यांना चाप द्या, नाहीतर येणाऱ्या काळात जसेच्या तसेच उत्तर आम्ही भीमशक्तीतर्फे देऊ. आज भीमशक्ती संघटना रस्त्यावर उतरली, परंतु या देशातून हा कार्यक्रम आज निषेध म्हणून ठेवलेला आहे. आणि समाज परिवर्तन घडत असताना वेळ लागत असतो. आज तुमच्या माहितीस्तव एवढा पाऊस असताना सुद्धा तुम्ही यापाट गर्दी बघू शकता. संपूर्ण कार्यकर्ते या निषेध नोंदवण्यासाठी आलेले. उद्या येणाऱ्या काळात यापेक्षाही जास्त स्वरूपाने कार्यकर्ते उपस्थित राहतील व सगळीकडे आंदोलन होतील.